जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव. आज आपण गुरु व सद्गुरु यामधील अंतर जाणणार आहोत. तर गुरु कशास म्हणतात व सद्गुरु कशाला म्हणतात? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की गुरु हे ब्रह्मा समान आहे, गुरु हे विष्णू समान आहे, गुरु हे महेश्वरा समान आहे. नव्हे नव्हे तरी गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. आपण सर्रासपणे जाणतो आणि बहुतांश असे भक्तगण आपण पाहतो की ब्रह्मा विष्णू महेशापर्यंत ते जाणतात व त्याची पूजा आराधना करतात. परंतु त्या पलीकडे नेमका आपण जे परब्रह्म म्हणतो तो काय आहे? मी सत्य पाहता माझा खरा स्वरूप काय आहे? मी कोण आहे आणि माझा सखा कोण आहे? ह्या मुख्य ज्ञानापासून म्हणजे सत्य ज्ञानापासून वंचित राहतात व अधोगतीला जातात, म्हणजे पतनाला कारण ठरतात. 4 प्रकारच्या मुक्त्या आहेत: स्वरूपता मुक्ती, सलोकता मुक्ती, समीपता मुक्ती, चौथी आहे सायुज्य कैवल्य अशी मुक्ती. 3 ज्या मुक्त्या आहेत त्या नाशवान आहेत. त्या अशा की स्वरूपता, समीपता आणि सलोकता ह्या 3 मुक्त्या नाशवान आहेत. भगवान श्रीकृष्ण सांगतात अंतिम मती सोगती. अंतकाळी जो जीवात्मा ज्या विषयाचा चिंतन करत प्राण सोडलेला असेल त्या विषयाला जाऊन तो प्राप्त होतो, म्हणजे ती योनी त्या जीवात्म्यास प्राप्त होते. तसं अंतकाळी जो साधक म्हणजे जो जीवात्मा ज्या देवतेच्या रूपाचा चिंतन स्मरण केलेला असेल त्या देवतेचा रूप प्राप्त होणं त्या स्वरूपता मुक्ती असं म्हणतात. तसंच त्या जीवात्म्याला देवलोकामध्ये देवतेच्या अगदी चरणाजवळ निकट स्थान प्राप्त होणं त्या समीपता मुक्ती असं म्हणतात. व देवलोकामध्ये त्या जीवात्म्यास स्थान प्राप्त होणं त्या सलोकता मुक्ती असं म्हणतात. ह्या 3 मुक्त्या नाशवान आहेत. जोपर्यंत त्या जीवात्म्याजवळ पुण्याचा संचय आहे तोपर्यंत तो जीवात्मा तेथील आनंद उपभोगू शकतो. आणि त्या जवळील पुण्याचा साठा संपला गेला की त्यानंतर त्या जीवात्म्यास या भूतलावर यावा लागतो. आणि नंतर 184 योनी कोटी कोटी फेरा मग लागे मानव जन्माचा वारा. मग त्याच्या नित्य कर्माने जन्म मरणाच्या फेऱ्या त्या जीवात्म्याच्या चालू झाल्या. म्हणजे त्या जीवात्म्याचा कायमचा गर्भ अशा भूतलावरचा चुकत नाही. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात आत्मज्ञानी चोखडी संतची माझी रूपडी तेची दृष्टी पडो कामिनी जैशी. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात की संत असा असावा, सद्गुरू असा असावा की आत्मानुभव देणारा, ब्रह्म आणि परब्रह्माचा उपदेश करणारा, आत्मा आणि परमात्म्याचा जाण करून देणारा असा जो महात्मा आहे त्याच्या सानिध्यामध्ये गेल्याने आपल्या आत्म्याला खऱ्या शांतीपदाची प्राप्ती होते असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हा मनुष्य जन्म फार अनमोल असा आहे. ह्याचा व्यवस्थितपणे विचार नाही केला गेला तरी फार अशी ह्याची दुर्दशा आहे. जोपर्यंत आपण ह्या भूतलावर जिवंत आहोत तोपर्यंत आपले मायबाप आणि नातगोत आपल्याजवळ धावत येतात, पळत येतात. काही वेदना झाल्या तर त्यावर उपाय शोधतात, त्या समाधान करतात. परंतु अंतकाळी ह्या शरीर कोशामधून आत्मा जरी एकदा निघाला गेला त्यानंतरची जी यात्रा आहे आत्म्याची, त्या आत्म्याविषयी आपल्या भावबंधांना आणि आपल्या मातापित्यांना ह्या गोष्टीची जाण नसते. कारण का? ह्या स्थूल नेत्राने तो आत्मा दिसत नसतो. मृत्यूभूमीवरील जे मायबाप आहेत त्यांचा लक्ष फक्त ह्या
ह्या नाशवंत शरीरापर्यंत आहे. म्हणजे ह्या शरीराला सत्य मानत ह्यावर ते प्रेम करत असतात. परंतु ह्या शरीराला चालविणारा कोण आहे आतमध्ये बसलेला, त्यावर ते कधीच विचार करत नसतात. म्हणजे आत्मज्ञानाची त्यांना जाण नसते आणि त्याविषयी त्यांना भान नसतो. परंतु सत्य पाहता जसा ह्या शरीरावर मायबापाचा प्रेम आहे, तसा आत्म्यावरचा जो प्रेम आहे, तो आत्म्याचा जो सखा, आत्म्याचा जो खरा सखा जो पिता आहे, तो परमात्मा, त्याचाच लक्ष ह्या आत्म्यावर असतो, दुसऱ्यांचा कोणाचाही नसतो. कारण आत्म्याला पाहायची ताकद फक्त परमात्म्याची आहे. कारण हा अंश त्या परमात्म्याचा आहे. जसा हा शरीर मानव देहधारी मायेच्या उदरामधून जन्माला आलेला आहे आणि याला जसं मानव म्हणतात, तसं आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. म्हणून ह्यास आत्मा असा हा शब्द संबोधला जातो. या आत्म्याचा आणि हा शरीराचा मेळ कधीच होत नाही. म्हणून नाशिवंत देह जाणारा सखळ, काळ खाई आम्हा सावधान. हे शरीर नाशिवंत आहे. आपण जन्मताच हा शरीर नाशिवंत आहे. हा चालत आहे, डुलत आहे, बोलत आहे, पाहत आहे, याचा मुख्य कारण आतमध्ये चैतन्य आहे, म्हणजे आत्मा आहे. आणि एकदा का ह्या शरीर कोशातून आत्मा निघाला गेला तरी ह्या शरीराची किंमत शून्य आहे. शरीराचा लाड कौतुक मायबाप करतात, तसं ह्या आत्म्याचा लाड कौतुक फक्त परमात्मा करत असतो. हा शरीर फक्त 100 वर्षाचा आहे, परंतु आत्मा हा चिरंजीव आहे. परंतु आत्म्याला जो पिढा आहे, ते कित्येक योनीमध्ये फिरत असतो कर्मानुसार. ही कर्म योनी, मानव योनी ही कर्म योनी आहे आणि बाकीच्या ज्या योन्या आहेत त्या भोग योन्या आहेत. ह्या मनुष्य जन्मामध्ये जे ह्या मानव योनीने जो कर्म घडला जातो, त्या कर्माचे फळ बाकीच्या योनीमध्ये ह्या आत्म्याला भोगाव्या लागतात. देव तरी म्हणतो की तू माझ्या जवळ आहे. तो आपल्या पाठीमागे धावत येतो आणि आपण पुढे पुढे पळतो. आपल्या सत्याची ओळख नसल्या कारणाने कायमच्या नरक भोगत असतो. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव.